मित्रांनो, आज आपण इंग्रजी वाचायचं कसं, लिहायचं कसं हे शिकणार आहोत. तुम्हाला बेसिक पासून मी इंग्रजी कसं वाचतात हे शिकवणार आहे. मी गॅरंटी देतो की तुम्हाला इंग्रजी तुम्ही जे शब्द तुम्हाला वाटतात की आपल्याला वाचता येत नाही आणि का वाचता येत नाही याचे कारणही तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, इंग्रजीमध्ये हे 5 शब्द खूप इम्पॉर्टंट आहेत. A-E-I-O आणि U यांना म्हणतात वॉवेल्स. तुम्ही कोणतीही स्पेलिंग घ्या, त्या स्पेलिंग मध्ये वॉवेल्स येणारच आहेत. जसं आपल्या मराठीमध्ये बघा क ख ग असतं, त्याच्यावरती अ आ इ हे वॉवेल्स आहे. नंतर क ख ग ग ग येतं, हे झालं कन्सोनंट झालं. आता हे कन्सोनंट आणि वॉवेल या दोघांना जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा एक शब्द तयार होतो. जसं आता मला समजायचं का हा कमल, आता कमल नाव आहे, बरोबर आहे. हा क घेतला, क उच्चार काय येतोय, अ उच्चार येतोय, ख अ होते. सेम मच म म अ उच्चार येतोय. जसं आता कुणाल नाव आहे, कुणाल. हक्क आहे आणि त्याला उकार उच्चार उ येते, कु. सेम इंग्रजीमध्ये अल्फाबेट जे असतात, तुम्हाला माहिती आहे अल्फाबेट किती टोटल 26 आहेत. तुम्हाला माहिती आहे की इंग्रजीमध्ये अल्फाबेट 26 आहे. 26 बघा, हे 26 काय झालं, आपलं एबीसीडी आहेत, 26 अल्फाबेट आहेत. अल्फाबेट, ओके. आता 26 मधून जे 5 आहेत, 5 यांना म्हणतात स्वर, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात वॉवेल्स. हे वॉवेल्स यांना म्हणतात स्वर, वॉवेल्स. आणि 26 मधून 5 गेले, उरले 21, त्यांना म्हणतात कन्सोनंट. कन्सोनंट्स म्हणजे काय, व्यंजन. मग आता बघा, इंग्रजीमध्ये तुम्ही जे एबीसीडी बोलतात ना, एबीसीडी EFG, ते या एबीसीडी मधून ते 26 अल्फाबेट आहे, हे 5 काढा आणि जे उरलेले ते 21 त्यांना म्हणतात कन्सोनंट. ज्या कन्सोनंट मध्ये आणि हे वॉवेल येणारच. तुम्ही कोणतंही नाव घ्या त्यामध्ये वॉवेल येणार आहे. मग आता बघा, ए चे 11 नियम बघणार आपण. 12 बी होतील, 9 बी होतील, कमी जास्त होऊ शकतात. पण मी तुम्हाला सांगतो 10 किंवा 11 नियम. ई चे 10 किंवा 9 नियम असतील, आय चे 8 किंवा 9 नियम असतील, ओ चे 12 नियम असतील किंवा 10 असतील, यू चे 9 असतील, आपण बघणार आहेत ते. मग आता ह्यांचा वापर जे कुठे आलं तर काय करायचं हे आज आपण बघणार आहोत. तुम्ही पाहिलं असेल की अरे इंग्रजीमध्ये ना काही स्पेलिंग असे असतात की आपलं कन्फ्युज करून टाकतात. ते सी ची अलग स्पेलिंग, काही ठिकाणी सी अलग येतं, क अलग येतं, तर ब अलग येतं, ट अलग येतं, तर काही ठिकाणी टी अलग येतं. मग तुम्ही कन्फ्युज होतात. मग आता तुमचं कन्फ्युजन दूर करणार आहे. फक्त हा लेक्चर तुम्ही मनापासून ऐका, हा लेक्चर तुम्ही बघा. मी तुमचं सर्व जे बेसिक आहे ना, तुम्हाला जे इंग्रजी वाचता येते ती कन्सेप्ट पूर्ण क्लिअर करणार आहे. मी तुमच्यासाठी पूर्ण व्हिडिओची एक सिरीज तयार करणार आहे की इंग्रजी वाचायचं कसं. मला फक्त कमेंट करून सांगायचं की सर मला हा सिरीज पाहिजे, ती सिरीज पाहिजे. आणि मी या अगोदर मराठी नावाचं इंग्लिशमध्ये कसं करतात असे मी व्हिडिओ बनवला आहेत. ज्यांनी पाहिला नसेल तो व्हिडिओ नक्की बघा. मग आता पहिला नियम बघा एचा. कधी लक्षात ठेवा, 2 कॉन्सोनंटच्या मध्ये हा जर कधी ए आला तर त्याचा उच्चार करायचं आई. काय करायचंय, आई उच्चार करायचं. जसं आता बघा, हा बी आहे आणि हा जी आहे. 2 कॉन्सोनंट आहे, बरोबर आहे. हा बी आणि हा जी, त्यांच्यामध्ये ए आलाय. हा ए दिसतोय तुम्हाला, ए आलाय, तर याचं उत्तर काय करायचं, आई करायचंय. काही लोक ऍ करतात, पण आहे ना आई जरा व्यवस्थित असतं. जसं आता बघा, हा काय ब आहे, हा ब घेतला, राईट. हा ग आहे, हा ग घेतला, हा झाला बघ, बरोबर आहे. मग तुम्हाला आता मध्ये ए आलाय, तर ए आलाय तर त्याला 2 मात्र करून घ्या, बैग. बेग. काही लोक काय करतात, बॅग म्हणतात त्याला, असं बॅग असं म्हणतात, पण त्याचं खरं प्रोनाऊन्स जो असतो तो असतो बैग. ओके. आता पुढचं बघा, हा सी आणि टी आलाय, बरोबर आहे. सी म्हणजे काय, क. मग आता तुम्ही सर कन्फ्युज होतात, सर सी स बी म्हणतात, क बी म्हणतात, मग स केव्हा म्हणायचं. बघा, स केव्हा म्हणायचं, जर कधी सी नंतर ए आय आणि वाय हे 3 शब्द आले तर समजा की त्याचा उच्चार स घ्यायचा. सी नंतर बघा ए आय वाय हे 3 शब्द आले तर त्याचा उच्चार स घ्यायचा आहे. ओके. तर आता बघा, सी आणि हा ट आहे, बरोबर. हा मी ट घेतला, हा झाला कट. पण आता मध्ये काय आलाय, ए आलाय, तर आपण त्याला काय करायचं, कॅच. तुम्ही काय करणार, तुम्ही म्हणणार कॅट म्हणणार, तुम्ही कॅट. हे प्रॉन्स चुकीचे आहे. काही ठिकाणी चालून जातात, आता ठीक आहे, आपल्या इंडियामध्ये धकते तर तुम्ही करून घ्या, कॅट म्हणा, पण त्याला खायचं काईट ना, काईट. पुढचं बघा, ह आहे, मी ह घेतला, बरोबर आहे. हा ट आहे, हा ट घेतला, राईट. आता हा आलेला आहे, बरोबर. याला काय म्हणणार, हॅट. तुम्ही काय म्हणणार, हॅट म्हणता, हॅट, हॅट, हॅट म्हणतात. ओके. इथं बघा, सी आलाय, हा क, हा प आलाय, कप, बरोबर आहे. आणि मध्ये जो ए आलाय त्याला 2 मात्रा दिला, काय झालं मग,
फॅट. हा फ आहे, हा फ घेतला, हा काय झाला न घेतला. ओके, तिच्या पुढे मी 2 मात्रा लावला फॅन है ना. हा बी आहे, हा ब घेतला, हा ट घेतला, हा ब झाला आणि हा जो अ आहे याला काय म्हणायचं बॅच. समजतं तुम्हाला? म्हणजे बघा 2 कॉन्सोनंट 2 व्यंजनच्या मध्ये जो शब्द येईल त्याचा उच्चार ऐ करायचा. हा पहिला नियम लक्षात ठेवा. मी तुम्हाला भरपूर नियम सांगणार आहे. हा व्हिडिओ कदाचित मोठा होईल पण संयम ठेवा. मी या व्हिडिओला जरी मोठा झाला मी याला 2 पार्ट मध्ये करेल. पहिला पार्ट आणि 2 पार्ट मध्ये. पण या 2 पार्ट मध्ये तुमचं कन्फ्युजन दूर केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचा जो कन्फ्युजन आहे ना हे मी गॅरंटी देतो. तुम्ही जर हा लेक्चर मनापासून ऐकलं ना ते इंग्रजीचे बारीक बारीक गोष्टी तुम्ही शिकणार. पुढचं बघा. आता बघा ब आलाय. ओके, आणि इथं काय आलाय ड आलाय. मी इथला ब आणि हा काय झाला ड. ब झाला. हा जो अ याला काय करायचं बॅड ना. ओके, त्याच्यानंतर हा मय हा काय झाला नाही. ओके, हा जो ए तर काय करायचं आपल्याला मॅड. सी क हा न तर काय व्हायचं कॅन. सेम हा र हा न तर काय व्हायचं रेन. मला वाटतं पहिला नियम तुम्हाला समजलाय. आता आपण दुसरा नियम बघणार आहे. दुसरा नियम कसा असतो त्याचा उच्चार कसा करायचा मी तुम्हाला सांगितलंय की ये वॉवेल्स आहे मी आज यांचं पोस्टमॉर्टम करणार डायरेक्ट. तुमचं सर्व कन्फ्युजन मी दूर करणार आहे. फक्त तुम्ही ह्या व्हिडिओला मनापासून आणि तुमची 12 घडी पाठ पाहिजे, इंग्रजीची एबीसीडी पाठ पाहिजे, दुसरी पाठ पाहिजे. ओके, दुसरी पाठ पाहिजे तुमची. जर दुसरी पाठ असेल तर तुम्हाला हे मी काय शिकवतोय ना हे समजेल. तुमची एबीसीडी पाठ नसेल तर मग हे टॉपिक समजणार नाही. आता मग आता बघा एचा दुसरा नियम पाहू. आता एचा दुसरा नियम काय बघा. 4 शब्द असतील. काय असतील 4 शब्द. ए आणि शेवटी ई. लक्षात ठेवा ए आणि ए आला तर त्याचा उच्चार करायचे ए म्हणजे काय एक मात्रा. ए म्हणजे काय एक मात्रा. आणि हा एक गोष्ट कधी लक्षात ठेवा शेवटी कधी आता टी आहे बरोबर आहे. हा टी आहे. हा जो ई आलाय ई तर हा ईचा उच्चार करायचा नाही. एला फक्त म्हणायचं ट म्हणायचं फक्त बस. काय ट. आता के आणि त्याला मी ए लावला त्याला फक्त काय म्हणायचंय क म्हणायचे. आर आहे त्याला ए लावला त्याला काय व्हायचं र म्हणायचे. म्हणजे हा जो ई आहे हा ई सायलेंट आहे. शेवटी आला त्याला कधीही उच्चार करायचा नाही. जो पहिला शब्द असेल तोच बोलायचे. तर बी आला तर ब म्हणायचं, ल आला तर ल म्हणायचं. आता बघा या ठिकाणी बघा ए आलाय आणि ई आलाय. बघा ए आणि ई दिसतंय तुम्हाला. ए आणि ई. पहिल्या नियम मध्ये ए होता का नव्हता. या नियम मध्ये काय ई आलाय तर मग याचे उच्चार काय बोललो मी तुम्हाला ए म्हणजे काय एक मात्रा. मग आता मग हा मी ट घेतला. हा ट घेतला मी राईट. आणि हा के ईचा उच्चार करायचा नाही. मी आता मगाशी सांगितलं तिथं हा क घेतला मी. हा क घेतला हा त्याला टक बरोबर आहे. मग आता इथं ए आलाय बरोबर आहे. आणि हा ई आलाय म्हणजे आपण एक मात्रा द्यायचं काय टेक. समजतं मी काय म्हणतो तुम्हाला. आता पुढचं बघा हा सी आहे हा झाला क आणि हा बी क आहे बरोबर आहे. हा बी क आहे. ओके, ईचा उच्चार करायचा नाही. मग आता इथे ए आलाय त्याला काय करायचं आपल्याला केक म्हणायचंय. दुसरा शब्द बघा हा फ आहे आणि हा क आहे. हा क घेतला आणि हा ए आला तर इथे काय यायचं फेक. काय करायचं फेक. सेम बघा हा ल आहे. ओके, हा क आहे हा लक घेतला आणि एला आपण काय केलं एक मात्रा दिला लेक्स. सेम हा स आहे आणि हा म आहे. हा स त्याला ए घेतला सेम. इथं बघा हा ल आहे हा काय झाला ट आहे तर एला आपण काय केला लेक्स. बघा आता हा ह आहे हा काय झाला ठ आहे त्याला एक मात्रा दिला हेच. बघा इथं हा ड हा ट याला एक मात्रा दिला टेच. बघा हा फ हा ट त्याला एक मात्रा दिला फॅक्ट. तुम्हाला समजलं तुम्हाला. म्हणजे एच्या शेवटी आणि हा ए आला त्याच्या मध्यभागी लक्षात इथे कन्सोनंट असेल आणि ए असेल. जसं आता मी तुम्हाला बोललो होतो. आता समजा आता हे नाव काय झालं फॅच. मी तुम्हाला शिकवलं होतं फॅच कारण ए आलेला नाही. हा झाला तुमचा फॅच. काय लोक फॅट म्हणतात फॅच. ओके, आता मी याला ई लावून दिला. ई लावून दिला बघा एला. बघा इथं काय फरक आहे इथं ईचा फरक आहे. मग तो ई आला शेवटी ई तर मग हा फ ला काय करायचंय फे म्हणायचं फे आणि हा काय झाला ट फॅट. तसं आता बघा हा एम ए डी तर हा झाला मेड मॅड मॅड. ओके, आणि ए लावला तर हा एक मात्रा द्यायचा मेड. मला वाटतं तुम्हाला दुसरा नियम समजला. आता आपण तिसरा नियम बघणार. पण एचे दुसरे नियम पाहिले बरोबर आहे. मग आता बघा हा ए आलाय बरोबर आहे. हा ए नंतर जर कधी डबल एल आला एल लक्षात ठेवायचे एल आला तर याचे उच्चार करायचे आ करायचे आ फक्त लक्षात ठेवा.
आणि हा जो ल असेल ल त्याला शेवटी ल म्हणायचं फक्त, दुसरं काय करायची गरज नाही. जसं आता बघा पहिला शब्द बघा एल आलाय हा तुमचा ल झाला बरोबर आहे, हा ल झाला. आणि हा जो ए याचं उत्तर काय केलं आपण ऑ केला, तर काय झाला ऑल आला का नाही. सेम बघा इथं फल आहे काय आलाय आणि हा डबल एल आला, आपण काय करू हा फ घेतला हा डबल ल घेतला, हा फल आपण काय करायचे फॉल काय करायचे. सेम बघा हा ह आहे त्याला काय केलं हा आणि हा काय केलं ल. सेम इथे टी आलाय त्याला काय केलं टॉ आणि हा ल टॉल. ओके इथं एस टी, आता एस टी बघा हा एस आणि हा टी असे जोडलेले शब्द असतात ना जोडलेले किंवा एस यम, त्यावेळेस काय करायचं माहिती तुम्हाला, हा जो एस आहे हा अर्धा घ्यायचा आणि हा ट पूर्ण घ्यायचा. सेम हा स आहे हा अर्धा घ्यायचा आणि हा म पूर्ण घ्यायचा, त्यानुसार उच्चार घ्यायचा. मग आता बघा हा एस टी आलाय अर्धा स त्याला ट त्याला काय केलं स्टॉ आणि हा काय झालं ल स्टॉल. समजा हा व आहे हा त्याला काय केलं वा आणि हा काय ल. तुम्हाला सांगितलं बघा हा अर्धा स घ्यायचा त्याला म लावायचा त्याला काय केलं स्मॉल घ्यायचं आणि हा काय झाला ल स्मॉल. हा क घेतला त्याला काय करायचं क करायचं आणि हा ल घेतला कॉल. हा ब घेतला त्याला बॉ करायचा आणि नंतर घेतला बॉल. तर मला वाटतं तुम्हाला हा समजलं. आता बघा हे छोट्या छोट्या स्पेलिंग तुम्ही शिकलात तर आपोआप तुम्ही मोठ्या मोठ्या स्पेलिंग वाचायला लागणार. पहिले तुम्ही छोट्या छोट्या स्पेलिंग वाचायला शिका, नंतर मी तुम्हाला ना मोठ्या स्पेलिंग कसं वाचतात हे तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला इंग्रजी वाचता येत नसेल ना फक्त एबीसीडी पाठ करा तुम्ही. ओके तुम्हाला मी इंग्रजी काही करून वाचणार कारण हेच महत्वाचे आहे. हे पासवर्ड. आता पुढचा नियम बघणार आहे. पुढचा नियम बघा हा ए नंतर कधी आर आला आर ओके ए नंतर आर आला याचा उच्चार करायचा आ करायचं आ ना. जसं आता बघा हा ए आर आलाय दिसतंय तुम्हाला ए आर, तर मग हा ब ला काय करायचं बा करायचे काय करायचे बा. आणि जो क हा क घेतला याला बाक नाही म्हणायचे. हा जो अर आलाय याला आर केला बाक ओके. सेम बघा हा ए आर आलाय दिसतंय तुम्हाला ए आर, इथं काय वाय म्हणजे काय या त्याला काय या म्हणायचं. आणि हा जो न घेतला त्याला वरती असं देऊन टाकायचं जॉन. सेम बघा ए आर आलाय राईट, मग फ ला काय करायचे फा आणि हा काय झाला म त्याच्यावरती केलं फार्म ओके. बघा इथं बघा ए आर आलाय वेळेला काय करायचंय खा आणि हा टला खाट ओके. हा बघा ए आर आलाय दिसतंय तुम्हाला, मग हा काय फाक ओके. इथं बघा ए आर आला दिसतंय तुम्हाला, म आलाय मा आणि हा क माख ओके. पुढचं बघा ए आर आलाय राईट, मग हा ड घेतला डा आणि हा क ठाक ओके. सेम ए आर आलाय राईट, हा डब्ल्यू म्हणजे काय व त्याला काय वा आणि हा काय झाला ड त्याला वाढ. सेम ए आर आलाय इथं काय एच आलाय म्हणजे काय हा आणि हा काय झाला म हाम. इथं बघा ए आर दिसतंय तुम्हाला, हा काय करायचंय छा आणि हा काय झाला छ छाछ. मला वाटतं तुम्हाला हा नियम समजला. मी तुम्हाला बोललो ना बेसिक क्लिअर करणारे हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतोय, पण याला मी 2 किंवा 3 किंवा जास्तीत जास्त 4 पार्ट मध्ये तयार करणार आहे. म्हणजे तुम्हाला एक सिक्वेन्स तयार होईल पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 पार्ट 4 असं काही तुम्हाला मी लाईन प्रमाणे देणार आहे. पण हा व्हिडिओ मनापासून बघायचे. मी गॅरंटी देईल तुम्हाला जरी इंग्रजी वाचता येणार नाही ना याची थोडी प्रॅक्टिस केली आणि मनापासून हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला 100% इंग्रजी वाचता येईल, म्हणजे येईलच ही मी गॅरंटी देतो तुम्हाला. आता पुढचा नियम बघणार आहे. आता पुढचा नियम बघा हा जो ए शब्द आहे दिसतोय तुम्हाला, मी तुम्हाला बोलवलं एचच फक्त बघतोय आपण, ई आय ओ यू अजून बाकी आहे ना. व्हिडिओ मोठा होणार आहे पण मला पार्ट मध्ये बघणार आहे. पहिले ए शिकवून देईल, दुसरा पार्ट मध्ये मी ई शिकवून देईल, तिसरा 3 किंवा 4 पार्ट घेईल मिळायचे ओके. आता बघा ए नंतर एस टी किंवा एस के आला, एस टी किंवा एस के आला लक्षात ठेवा शेवटी पाहिजे, पण हे काय पाहिजे शेवटी पाहिजे लक्षात ठेवा शेवटी ओके. एच्या एस टी किंवा एस के आला शेवटी आला या कुठेही आला त्याला उच्चार करायचे आ करायचे. फॉर एक्झाम्पल बघा इथं बघा काय दिसतं तुम्हाला एस टी दिसतंय तुम्हाला एस टी, तिच्या पहिले काय ए आलाय ना ए बघा हा एस टी इथे ए आलाय, मग हा प ला काय करायचे पा केला. हा जो एस टी हा एस टी त्याला काय केलं पास्ट, काय केलं मी पास्ट ओके. हा पुढचा बघा एस के आलाय बघा एस के दिसतंय तुम्हाला एस के, मग हा म याला काय करायचंय मा आणि हा एस के ला काय करायचंय मार्क्स, काय करायचे मार्क्स. समजा बघा एस के राईट, मग हा ट ला काय करायचंय टास्क. सेम हा एस टी आला बघा एस टी, तर मग हा ल आलाय त्याला काय लास्ट. पण एस के आलाय बघा एस के दिसतंय तुम्हाला, मग हा याला काय करायचे फ्लास्क, काय करायचंय फ्लास्क. बा एस टी आलाय त्याच्या पुढे बघा आलाय ए आलाय म्हणजे आपला काय करायचंय कास्ट, काय करायचंय कास्ट.
एस के दिसतं तुम्हाला, अ म्हणजे काय आ, आणि एस के म्हणजे अर्ध स, त्याला क लावायचा. कधी लक्षात ठेवा असे शब्द येतात ना असे, तर हा अर्धा घ्यायचा, हा पूर्ण घ्यायचा, असं घ्यायचं कधी. हा इथं पहा एस के आलाय, हा काय काय फ, तर काय झालं फास्ट. बा इथे एस टी आलाय, तर मग हा बी, बी का बी म्हणजे अर्धा. ओके, हा ल पूर्ण घ्यायचं म्हणजे काय ब्ला, आणि हा एस टी म्हणजे काय ब्लास्ट. बघा असे शब्द येतात ना, ब एन डी असं जर कधी आले तर हा अर्धा घ्यायचा आणि याला पूर्ण घ्यायचं, हा ब अर्धा घ्यायचा त्याला पूर्ण घ्यायचं. हे नियम लक्षात ठेवा. ओके, मला वाटतं हा नियम बी तुम्हाला समजला असेल. आपण पुढचा नियम बघणार आहोत. याचा पुढचा नियम बघणार आहे इंग्रजी वाचण्यासाठी काय लागणार आहे. आता बघा हा ए वाय आलाय, ए नंतर कधी वाय आला, ए नंतर वाय आला, तर याचे उत्तर करायचं ए. ए म्हणजे काय एक मात्रा, ए म्हणजे काय एक मात्रा. मग आता बघा ए वाय ला दिसतं तुम्हाला, ए वाय, ए वाय म्हणजे काय एक मात्रा घ्यायचे. म्हणजे काय जो पहिला शब्द आलाय, पहिला शब्द हा ड आहे, बरोबर, हा ड घेतला मी, बरोबर आहे, हा ड आहे, फक्त ड घेतला मी, आणि ए वाय ला म्हणायचं एक मात्रा म्हणजे काय डे. मग हा इथं ए वाय ला दिसतं तुम्हाला, हा जो पहिला शब्द आहे म घेतला त्याला एक मात्रा दिला मे. इथे ए वाय दिसतं तुम्हाला, राईट, हा पहिला शब्द घेतला प, त्याला काय घेतला मी पे. इथे एवाय दिसतंय तुम्हाला, हा तुम्हाला मी बोललो असे शब्द आले जसं आता पी आणि एल आलाय, मी तुम्हाला अगोदर बोललो हा अर्ध घ्यायचा, अर्ध घेतला त्याला ल जोडायचं म्हणजे काय झालं प्ल. आपण काय घेतला प घेतला, हा पूर्ण घेतला प्ल, आणि एवायला घेतला एक मात्रा प्ले. हा बघ एवाय दिसतंय तुम्हाला, हा एस एल ए, हा स्ल घेतला स्ल, त्याला एक मात्रा दिला स्ले. बरं एवाय दिसतंय तुम्हाला, हा डब्ल्यूचा व घेतला त्याला एक मात्रा दिला वे. सेम बघा एवाय दिसतंय तुम्हाला, हा र घेतला त्याला एक मात्रा दिला रे. एवायला सेम, हा ल घेतला ले, आणि हा स से. मला वाटतं तुम्हाला समजलं. बघा हे छोटे छोटे स्पेलिंग आता शिकून घ्या, नंतर मी तुम्हाला मोठ्या मोठ्या स्पेलिंग कसं वाचतात, किती टेक्नॉलॉजी कशी वाचायची, कम्युनिकेशन स्पेलिंग आले ते कशी वाचायची, लोकेशन, ओके, कनेक्शन असे शब्द जर आले हे कसं वाचायचं, हे त्याची टेक्निक सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला हे बेसिक, हे छोटे छोटे शब्द तुम्हाला आले पाहिजे. ओके, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की मला सांगा. ओके, आता पुढचा टॉपिक आपण बघणार आहे. पुढचा मागचे नियम समजले, आता हा पुढचा नियम बघा. हा ए आय दिसतोय तुम्हाला, ए आय. ओके, ए आय नंतर कधी एल आला, बघा ए आय नंतर एल आला तर याचं उत्तर मी ए करायचं. ए म्हणजे काय एक मात्रा असतो, ए म्हणजे काय असतो एक मात्रा, आणि हा ल घ्यायचा. समजा ए आय नंतर जर कधी न आला तर ए म्हणजे काय एक मात्रा, आणि न घ्यायचं नंतर न घ्यायचं. शब्द घेऊ आपण, बघा बघा ए आय येणार आहे, बरोबर आहे, ए आय येणार आहे म्हणजे काय ए ने, बरोबर आहे, म्हणजे ए म्हणजे काय एक मात्र घ्यायचं. पहिले काय पी घेतला, हा प, बरोबर आहे, आणि हा न आहे, बरोबर आहे, वेळेला काय म्हणायचं पेन म्हणायचं, पेन. इथं बघ ए आय नाला आहे ना, तर मग हा जी म्हणजे काय ग, त्याला काय करायचं गे, आणि हा न ला घ्यायचं घेन, ए घेन है ना. इथं बघा ए आय ए नाला आहे, तो पहिला शब्द काय म, त्याला काय घेतला मेन, आता ए मेन. सेम बघा आता इथे ए आय आला आहे, एल आलाय, एल एल, मग हा ब आहे, तर हा काय करायचा बेल, एल बेल. सेम इथं फल आहे, त्याला काय करायचं फेल, एल फेल. आता पुढचा शब्द बघा एल आलाय ना, तर इथं काय होय, तर काय करायचं हेल. इथं बघा ए आय आलाय, ए आय, तर हा काय झाला र, त्याला काय घेतलं रेन. ए आय एल आलाय, तर मग आपण काय घेणार मेल. आणि इथं बघा ए आय एन आलाय, पण टी आर आलाय, टी आर ला आपण म्हणतो ट्र, काय ट्र, आणि हा ए आय ला आपण काय करणार ट्रेन, ट्रेन. लक्षात ठेवायचे, इंग्रजी वाचणं खूप सोपं आहे, फक्त त्याचे नियम लक्षात ठेवलं पाहिजे. जसं मराठीमध्ये काना मात्रा असतं ना, ए ई आय ओ यू हेच उच्चार येणार आहे. कून आलं कू उच्चार आला, केदार खे उच्चार आला, नेहा ने ए उच्चार आला. म्हणजे तुम्ही कोणते नाव घ्या, त्या नावामध्ये वावेल्स येता म्हणजे येता सेम इंग्रजीमध्ये आहे. तुम्हाला इंग्रजीची बाराखडी माहित नव्हतं, त्याचं उच्चार कसं करतात, त्याचं प्रोनाऊन्स कसं करतात हे माहित नव्हतं, म्हणून मी तुम्हाला हा लेक्चर घेतोय. कारण मला खूप विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर तुम्ही थोडंसं आम्हाला वाचनाचं एक लेक्चर घ्या, तर मी अशी सिरीज सुरू केली. हा पहिला लेक्चर बघून घ्या, मला वाटतं हा नियम तुम्हाला नक्की समजला असेल. नेम पहा, हा जो ए दिसतोय ए नंतर आर ई आला, आर ई, तर याचे उत्तर करायचं ए आर. काय उत्तर करायचं असं पाहायला गेलं तर हा ए आर ई म्हणजे आर म्हणतो आपण, याला काय म्हणतो आर म्हणतो. शब्दामध्ये जर कधी अशा शब्दाला ए आर ई त्याच्यामध्ये काहीतरी एखादी कॉन्सोनंट असेल तर तुम्हाला एअर म्हणायचं, नुसतं असं आलं त्याला आर म्हणायचं. हा लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही अरे उरे असं काही करायचं नाही. जसं आता हा सी ए आर ई आर आहे, बरोबर आहे, तुम्ही याला कार्य म्हणणार का नाही, तुम्हाला काय बोला एअर म्हणते. म्हणजे हा काय झाला, हा के घेतला, ओके, हा तुम्हाला कळलं, हा जो ए ए त्याला आपण काय समजतो एक मात्रा समजतो, मग काय
के घेतलाय केअर केअर केअर. तर काही लोक म्हणतात केअर म्हणतात, केअर असं म्हणतात, केअर. केअर चांगलं वाटतं, हे चांगलं वाटतं, केअर. ओके. हा डी आला बघा, डी आलाय बघा इथं ए आर ई दिसते तुम्हाला, ए आर ई. याला म्हणायचं डिअर. सेम ए आर ई आलाय, हा म आलाय, याला म्हणायचं मेअर. बघा इथं श आलाय, ए आर ई दिसतं तुम्हाला, त्याच्याकडे काय श. शेअर, तुम्ही शेअर म्हणा या शेअर म्हणा, शेअर मी म्हटलं तरी चालेल, शेअर शेअर. ओके. ए आर ई दिसते तुम्हाला, तुम्हाला काय फेअर ना. ए आर ई दिसते तुम्हाला, याला काय यायचं फेअर ना, या वेअर वेअर ना. ए आर ई दिसते तुम्हाला, हा काय यायचं हेअर हेअर. ए आर ई दिसते, याला काय आता बेअर. मला वाटतं तुम्हाला समजलं ना, किती सोपं आहे. मी तुम्हाला एच पूर्ण डिटेल नियम सांगणार आहे. हा त्याच्यानंतर मी हे बेसिक शिकल्यानंतर एक साथ दोन कॉन्सोनंट आले त्याचं उत्तर काय करतात तोही टॉपिक मी घेणार आहे, पण अगोदर हे अगोदर शिकून घ्या आपण. हा ए नंतर काय दिसतं तुम्हाला, आय आर दिसतंय तुम्हाला. काय दिसतंय तुम्हाला, आय आर. म्हणजे काय ए आय आर. तर कधी एखाद्या कॉन्सोनंट नंतर आलं त्याचे उत्तर करायचे एअर. पहिला आपण बी पाहिलं ए आर ई, हा बी ए आय आर आहे, उच्चार सेम येईल. हा जो ए म्हणजे एक मात्र शब्द यायचे, जसं आता बघा इथं दिसते तुम्हाला ए आर दिसतंय तुम्हाला, ए आय आर. त्याचं उत्तर काय करायचं एअर घ्यायचंय. मग त्याच्या अगोदर कोणतं कॉन्सोनंट आलंय, सीएच. सीएच ला काय होतो आपण छ म्हणतो, त्याला काय व्हायचं चेअर. इथं बघा ए आय आर आलाय. ओके. कोणतं कॉन्सोनंट आलंय, ह आलाय, ह घेतला त्याला म्हणायचं हेअर. इथं ए आर आलाय, कॉन्सोनंट कोणतं आलाय फ, तुम्हाला काय यायचं फेअर. आय आर याला आपण काय म्हणायचं एअर म्हणायचं आहे. मला वाटतं तुम्हाला समजते हा टॉपिक. ओके. समजत असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून. नियम बघू आपण. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण मी तुम्हाला डिटेल शिकवणार आहे. मी फक्त आता ए शिकवलाय तुम्हाला, ई आय ओ यू शिकवायचं, बाकीचे अजून. तर विचार करा मी तुम्हाला किती डीपली. जर तुम्ही हा व्हिडिओ मनाने बघितला ना तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह 100% होणार आहे. आता बघा हा जो एयू दिसतो तुम्हाला, एयू, हा एयू ला आ म्हणायचं, लक्षात ठेवा. जो बी कन्सोनंट असेल समजा त्याच्याकडे टी आला तर ट म्हणायचं, आर आला रॉ, बी आला बॉ, असं लक्षात ठेवा माइंड मध्ये. आणि हा जीएसटी ला कधीही जीएसटी आला याला कधी ट म्हणायचं. हा जी सायलेंट आहे, जीचं उच्चार करायचं आणि फक्त ट म्हणायचं. ओके. आणि समजा जीएसटीच्या नंतर वाय आला असेल त्याला काय म्हणायचं टी म्हणायचं. एवढं माहिती समजलं. आता बघा हा एयू दिसतो तुम्हाला, एयू बघा एयू राईट. तर एयू ला मी काय बोललो तुम्हाला अ म्हटलंय, मग हा सी ला काय घेतला आपण क म्हटलं, हा झाला क. वा अ सी आला तर क. आणि हा जीएसटी, जीएसटी ला तुम्हाला काय सांगितलं मी ट म्हणायचंय, तर हा झाला तुमचा कॉट. काय म्हणतात कॉट. इथं बघा एयू आला दिसतं तुम्हाला, एयू. मग सी ला काय म्हणायचं आपण ख म्हणायची ख. आणि एसी ला म्हणायचं ज, कॉज कॉज. इथं बघा एयू आला दिसतो तुम्हाला, तर हा काय झाला नॉ. आणि जीएसटी वाय, वाय ला दिसते वाय, त्याला आपण टी म्हणायचं, मग काय झालं नॉटी. सेम बघा एयू दिसते तुम्हाला, एयू, जी आलाय त्याला डी आलाय, ए चुकलं डी आलाय त्याला काय येतं डॉ. आणि हा याला जीएसटी आर. हा एक लक्षात ठेवा, जीएसटी आर आला तर याला नेहमी टर वाचायचं, टर. लक्षात ठेवा टर वाचायचं. तर मग हा झाला तुमचा टर, डॉटर. इथं बघा एयू दिसतं तुम्हाला, एयू. तर आता हा पहिला घेतला बी घेतला. ओके. बी आणि हा सी म्हणजे काय कॉ, बिकॉज बिकॉज. ओके. मला वाटतं तुम्हाला समजलं आता हे. आता मी शेवटचे नियम सांगतो. आता एचा आपण शेवटचे नियम बघू, म्हणजे आता एचा आपण पोस्टमार्टम करून टाकला. ओके. मला वाटतं तुम्हाला जे मी नियम शिकवले अगोदर तिथे पूर्ण समजलं असेल. आता लास्ट नियम काय बघा. हा लास्ट नियम म्हणजे ए डब्ल्यू आला, ए डब्ल्यू याला म्हणायचं अ म्हणायचे. काय म्हणायचे अ. जसं आता बघा इथे दिसतं तुम्हाला ए डब्ल्यू दिसतं तुम्हाला, ए डब्ल्यू. तिच्या पहिले जे बी कन्सोनंट असेल, जे बी कन्सोनंट असेल तर अच्या जागी घ्यायचं. म्हणजे हा सी म्हणजे काय क असतो, त्याला काय घेतला ख. इथं बघा ए डब्ल्यू आलाय तर मग हा एच कन्सोनंट आहे, त्याला ह, त्याला काय करायचं ह. आणि शेवटचं काय आलाय क, तर काय झालं हॉक. सेम बघा ए डब्ल्यू आलाय तर हा स आहे, त्याला काय करायचे सॉ. ए डब्ल्यू आलाय, ए डब्ल्यू, तर त्याला काय करायचे शॉ. आणि हा शेवटचा ल आलाय शॉल. ए डब्ल्यू दिसतंय तुम्हाला, हा ल आहे, त्याला काय करायचं आपल्याला लॉ. ए डब्ल्यू दिसतंय तुम्हाला, मग हा फ ला काय करायचं आपल्याला फ. आणि हा काय झाला न, फॉर्म. मला वाटतं याचा संपूर्ण नियम तुमच्या डोक्यात बसला. ओके. हा आपला पार्ट 1 होता. पार्ट 2 मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. आणि हे गोष्ट हे नियम कमीत कमी 95% काम करतं.
5% मी तुम्हाला जेव्हा पुढे शिकवत जाईल ते 5% मी कव्हर करून टाकेल. हे नियम प्रत्येकाला 95 ते 97% कामात येतं आणि जे उरलेले 5 किंवा 3% असेल ते तुमचं मी प्रॉब्लेम पुढं जसं फ्युचरमध्ये तुमचं मी लेक्चर घेईल ते तुमचा तोही प्रॉब्लेम मी दूर करून टाकेल. हा व्हिडिओ मला माहिती थोडा मोठा झाला, पण मला कसं तुम्हाला सांगायचं होतं, पूर्ण डिटेल तुम्हाला माहिती द्यायची, कारण मला तुम्हाला बारीक बारीक गोष्टी सांगायचे की इंग्रजी वाचताना कोणते आणि कसे रूल असतात. हे रूल मी तुम्हाला सांगितलं. तुला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा.